नमस्कार मित्रांनो. तर गेल्या वेळेस मी पेज 80पर्यंत आलेलो, पेज 79पर्यंत. आज मी पेज 80पासून सुरुवात करतो आहे. अध्याय 7. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. अध्याय 7. श्री साई सचरित्र. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरू साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती. देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास. परोपकारार्थ कैसे क्षमत. कैसे निजभक्ता सांभाळित. कैसा निजांगे देह झिजवित. दुःखेही शोषित भक्तांची. समाधी समवेत खंडयोग धोतीपोती इत्यादी प्रयोग. कदा कर्पद शिर वियोग. कदा संयोग पूर्ववत. हिंदू म्हणता दिसत यवन. यवन म्हणता हिंदू सुलक्षण. ऐसा हा अवतार विलक्षण. कोण विचक्षण वर्णिल. जात हिंदू ही मुसलमान. हिंदू की मुसलमान. थांग न लागला अणुप्रमाण. उभय वर्गा समसमान. जयांचे वर्तन सर्वदा. रामनवमी हिंदूंचा सण. करवितसे स्वये आपण. सभा मंडपी पाळणा बांधून कथा कीर्तन करवित. चौकात सन्मुख लागे पाळणा. करुणी घेती रामकीर्तना. तेची रात्री संदल मिरवण. अनुज्ञा यवनाही देत. जमवुनी जमतील तितुके यवन. समारंभे संदल मिरवण. उभय उत्सव समान घेत करवून आनंदे. येता रामनवमीचा दिवस. कुस्त्या लावण्याची हौस. घोडे तोडे पगड्या. बक्षीस अति उल्हास द्यावया. सण गोकुळ अष्टमी आला. करवुनी घेती गोपाळकाला. तैसीच ईद येता यवनाला. निमाजाला अटकना. एकदा आला मोहरमचा सण. आले मशिदीसी काही यवन. म्हणती एक ताजा बनवून करू मिरवण. ग्रामात आज्ञे सरसा ताजा झाला. 4 दिवस ठेवूही दिदला. 5वे दिवशी खाली काढिला. नाही मनाला सुख दुःख. अविंद म्हणता विंधित कान. हिंदू म्हणता सुनता प्रमाण. ऐसान हिंदू ना यवन. अवतार पावन साईचा. हिंदू म्हणावे जरी तयास. मशिदीत सदा निवास. यवन म्हणावे तरी हुतास. अनिर्ष मशिदीत. मशिदीत जात्यांचे दळण. मशिदीत घंटा शंख वादन. मशिदीत अग्निसंतर्पण. मुसलमान कैसे हे. मशिदीत सदैव भजन. मशिदीत अन्न संतपर्ण. मशिदीत अघर्य पाद्य पूजन. मुसलमान कैसे हे. म्हणावी जरी म्लेच्छ जाती. ब्राह्मणोत्तम पूजन करीती. अग्निहोत्री लोटांगणी येती. त्यागुनी स्फीती सोहळ्याची. ऐसे जण विस्मित चित्ती. पाहू येती जे जे प्रचिती. तेही तैसेची आपण वर्तती. मगू गिळीती दर्शने. तरी जो सर्वदा हरिसी शरण. त्या काय म्हणावे हिंदू वा यवन. असो शूद्र अतिशूद्र. याती विहीन जातीन प्रमाण. अनुमात्र नाही जयासी देहाभिमान. असो हिंदू वा मुसलमान. सकल वर्ण समसमान. तयान भिन्नपण जातीचे. फकीर पंक्तीसी मास भोजन. अथवा यदुच्छा मत्स्य सेवन. तेथीची तोंड घालित श्वान. विटेन मन दयाचे. चालू वर्षाचा धान्याचा साठा. कृषीवल करीतो बांधोनी मोठा. की पुढील साली आलिया तोटा. वेळी पुरवठा होईल तैसे. संग्रही गव्हाचे पोते दळाया. मशिदीत ऐसे जाते. पाखाड्या वया. सूपही होते न्यून नव्हते संसारास. सभा मंडपी शोभायमान. सुंदर खासे तुलसी वृंदावन. तेथेची एक लाकडी स्यंदन. अतिसुलक्षण कांतीव. होते काही पुण्यगाठी. तेणे या सद्वस्तूची झाली भेटी. ऐशी दृढ साठवा हृदय संपुटी. पडेना तुटी आमरणांत.
काही पूर्वाजित सभाग्यता तेणे हे पाय आले हाता मनासी लाभली शांतता निश्चितताही प्रपंची पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी ते सुख न ये परतोन जे श्री साई समर्थ समागमजन्य भोगिता धन्य झालो मी स्वान दैक चिद्धन साई काय वानू त्याची नवलाई जो जो रतला तयाच्या पायी तो ठाईच बैसविला अजिन दंडधारी तापसी दरिद्वारादी तीर्थवासी तडी तापडी संन्यासी त्यागी उदासी बहु येती बोले चाले हसे उदंड जीवेस अल्ला मालिक अखंड नावडे वाद किंवा वितंड निकड दंड सर्वदा तमास वृत्ती शमीदांत वाचा स्त्रवे पूर्ण वेदांत कोणाही न लागला अंत अखेरपर्यंत बाबांचा राव असो वा रंक समसाम्य सकळा निष्ठंक लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक उभयासी एकची माप तेथे कोणाचे बरे वाईट कर्म जाणतसे जीवा आतुले मर्म सांगुनी देत खुण वर्म आश्चर्य परमभक्तांना जाणपणाचे ते साठवण नेणतपणाचे पांघरुण मानसंपदान दयासी क्षीण एवं लक्ष्मण श्री साई काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिर्डीत प्रत्यक्ष देवतो हाची भाविती हेची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती हा एक सुंदर कातीव काकडी रथ शिर्डीस मशिदीच्या मंडपात असतो हा इंदूरचे बाबांचे प्रेमळ भक्त बाळासाहेब रेगे दाजी साहेब अवस्थी वगैरेंनी उत्सवाच्या दिवशी गावात मिरवणुकीसाठी संथानास अर्पण केला आहे. हा दंड म्हणजे हात 1.5 हात लांब आणि चांगला पायाच्या अंगठ्या एवढा जाड असा मजबूत काळ्या लाकडाचा सटका जो बाबांच्या पाशी नित्य असे. मशिदीतून चावडीत जाताना आणि तेथून मशिदीत परत येताना बाबा एका हातात त्यांची चिल्लीम व तंबाखूची पुरचुंडी आणि दुसऱ्या हातात हा त्यांचा सटका असे बरोबर घेऊन नित्य जात व येत. म्हणून मी वर्णू पामर देवा देवळांचेही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले. शिर्डीस तात्या पाटीला हाती शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुती यांचीही सुस्थिती लाविली. लोकांपासूनी दक्षिणामिषे घेत असत बाबा जे पैसे. काही धर्मार्थ वाटिते तैसे काही तैसेची ते देत. कोणासी रोज रुपये 30 कोणासी 10 15 50 ऐसे मन मानेल तयास वाटेल उल्हास वृत्तीने. हा तो सर्व धर्माचा पैसा घेणारासही पूर्ण भरमवसा विनियोगही व्हावा तैसा हीच मनीषा बाबांची. असो कित्येक दर्शने पुष्ट कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभिष्ट किती एक न घालिता अंजन पाला रस. कितीक अंध झाले डोळस आले पाय कितीक पंगूस केवळ पायास लागता. महिमा तयाचा अनिवार कोणा न लागे तयाचा पार. यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू धुनी निकट तेची स्थानी मलमूत्राते विसर्जुनी. कधी पारोसे कधी स्नानी नित्य ध्यानी निरत जे. डोईस सफेद पागोटे खासे स्वच्छ धोतर लावित कासे. अंगात सदरा की पैरण असे हकीम विख्यात झाले. एकदा एका भक्ताचे डोळे सुजूनी झाले लाल गोळे रक्तबंबाळ दोन्ही बुगोळे. वैद्य न मिळे शिर्डीत भक्त बिचारे भाविक भोळे. बाबांसी दाखविती झाले डोळे बिबे ठेचुनी करविले गोळे. सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालील सुरम्याच्या घड्या कोणी तळकाच्या वड्या ते देईल पुड्या अंजनाच्या. बाबांचा तो उपायची वेगळा स्वहस्ते उचलिला एक एक गोळा. चिणुनी भरला एक एक डोळा वाटोळा दिला केली
वरी पाणी सुज होती सर्व कळली बुबुळे झाली मळची झाली आग बिब्याने दवडीला नेत्र रोग ऐसे अनेक अनुभव धोती पोती तया अवगत नकळत एकात स्थळी जात स्नान करिता आतडी ओकीत धुनी टाकीत वाळावया मशिदीतून जितुका आड तितकेच पुढे वडाचे झाड तयाही पलीकडे एक आड तो 2 दिवसा आड जात ते भर दुपारी प्रखर ऊन कोणी न तेथे असे ऐसे पाहून स्वये आता आडातुनी पाणी काढून मुख मार्जन करीत असो ऐशिया एका प्रसंगी बैसले असता स्नाना लागी आतडी काढून लाग वेगी धुते जागी लागले अजा मारिता तिची आतडी बायाभंतर करुणी उघडी धुवणी घाली ती घडीवर घडी निर्मळ चोखडी करीतात तैसीच आपुली आतडी काढून आतून बाहेर स्वच्छ धुवून पसरली जाबाचे झाडावरुनी आश्चर्यजनी बहु केले ज्यांनीही ही स्थिती डोळा देखिली त्यातील काही हयात मंडळी आहेत अजून शिर्डीस उरली म्हणती वल्ली तो अपूर्व कधी लावित खंडयोग करीत हस्तपादादी विलग ऐसे मशिदीत जागोजाग अवयव अलगते पडत देह ऐसा खंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दुसरे बाबास ठार केले अत्याचार हा मशिदीत ठिकठिकाणी अवयव दिसती चारही कोणी. आता मी पेज 80 पासून ते 84 पर्यंत पोचलो आहे. आता मी इकडे विश्रांती घेतो आणि नेक्स्ट जो एपिसोड असेल तो पार्ट 24 असेल. आज 23 पूर्ण झाला आणि नेहमी बोलण्याप्रमाणे हॅपी थॉट्स. Happiness is not something that you experience, it is something you remember. Oscar Levant. Man needs for his happiness not only the enjoyment of this or that, but hope and enterprise and change. Bertrand Russell. Happiness is the harvest of a quiet eye. Austin O'Malley. But oh, how bitter a thing is to look into happiness through another man's eyes. William Shakespeare. There are people who can do all fine and heroic things, but one keeps from telling their happiness to the unhappy. Mark Twain. A person is never happy except at the price of some ignorance. Anatole France. Our happiness in this world depends on the affections we are able to inspire. Duchess Praslin. The foolish man seeks happiness in the distance, the wise grows it under his feet. James Oppenheim. चला तर मी विश्रांती घेतो. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय बजरंगबली. हर हर महादेव.